नमस्कार. मी सुवर्ण होम किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद, सगळ्या व्ह्यूअर्सचे मनापासून आभार. मी आज तुम्हाला खूप साधी सिंपल सोबर अशी भाजी दाखवणार आहे. जेव्हा की आपल्या घरात भाजीला काही नसतं ना, तेव्हा तुम्ही ही भाजी करू शकता किंवा तुम्ही डब्यासाठी पण झटपट अशी ही भाजी बनवू शकता. मी आज तुम्हाला दाखवणार आहे मस्त अशी सगळ्यांना आवडणारी भाजी, ती म्हणजे कांदा कुरडईची भाजी. तुम्ही म्हणाल की ही इतकी सोपी भाजी आज का दाखवतीये, तर या भाजी बरोबर ना काही आठवणी आहेत म्हणून मी ती तुम्हाला दाखवणार आहे. लहानपणी ना माझ्या मुलांना सासूबाई ही भाजी बनवून द्यायच्या आणि म्हणायच्या मी तुमच्यासाठी मॅगी बनवली आहे. मुलं पण खूप खुश व्हायचे आणि ती भाजी आनंदाने खायचे. तर बघा, त्यासाठी मी इथे घेतलेली आहेत कुरडया घेतलेल्या आहेत. मी कुरडयाचा भुगाच घेतलेला आहे. तुमच्याकडे कुरडयाचा भुगा नसेल तर तुम्ही 5-6 कुरडया अशा भिजत तुकडे करून टाकायचे आहेत. बघा, या पद्धतीने 15 ते 20 मिनिटांसाठी या मी भिजवून घेतलेले आहे. आता आपल्याला यातलं पाणी काढून टाकायचं आहे. बघा, या पद्धतीने मी काय केलंय, पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. जर तुमची भाजी, मी आज एक टिप देणार आहे तुम्हाला. बऱ्याच जणांची कुरडईची भाजी ना अशी गचका होते, तर ते काय होतं, गचका का बरं होती, भिजवल्यानंतर काय करायचं आपल्याला, अगदी एकच अर्धा चमचा तेल फक्त आपल्याला काय करायचं आहे त्यावर टाकून घ्यायचं आहे आणि भिजल्यानंतर बघा अर्धा चमचा तेल मी टाकलेलं आहे आणि सगळीकडे ते तेल असं आपल्याला लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुमची भाजी, तुम्ही जर या पद्धतीने भाजी बनवली ना तर तुमची भाजी अजिबात गचका होणार नाही. आणि कुरडई भिजवताना काय करायचं आहे, फक्त 15 ते 20 मिनिटांसाठीच कुरडई भिजवायची, खूप जास्ती कुरडई भिजत ठेवायची नाहीये. बरेच जण काय करतात, जर डब्याला द्यायची असेल ना तर रात्रभर कुरडई भिजत ठेवतात. त्याने काय होतं, कुरडई जास्ती भिजली जाते आणि भाजी गचका होते. 15 ते 20 मिनिटांसाठीच फक्त कुरडई भिजत ठेवायची आहे. आणि असं भिजल्यानंतर बघा अर्धा चमचा तेल छान आपल्याला भाजीला लावून घ्यायचंय. आता त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 3 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. थोडे जाडसर चिरायचे आहेत. तुम्ही उभा चिरला तरी काही हरकत नाही. त्यानंतर अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे, नाहीतर छोटा टोमॅटो एक घ्यायचा आहे. थोडेसे घेतलेले शेंगदाणे आणि थोडासा कढीपत्ता आणि लसूण छान कुटून घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता, पण ही भाजी जी आहे ना ती लाल तिखटातच छान होते. आता मी काय केलेलं आहे, एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे. या भाजीला थोडंसं तेल जास्ती असेल ना तर ही भाजी छान लागते. खूप जास्ती नाही, पण इतर भाजीपेक्षा तुम्ही थोडंसंच तेल जास्ती टाकायचं, म्हणजे ही भाजी खाताना खूप छान लागते. तर बघा, एक पळी तेल मी इथे टाकून घेतलेलं आहे. तेल छान तापलं की आपल्याला टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे मोहरी छान तडतडली की आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाव चमचा हिंग, कढीपत्ता, त्यानंतर मी इथे ठेचून लसूण घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद आणि टाकून घ्यायचं आपल्याला कांदा. कांद्याबरोबरच मी टाकून घेते शेंगदाणे. या भाजीत तुम्ही शेंगदाणे टाकून बघा, खूप सुंदर लागतात. आपण जसे पोहे बनवतो ना तशीच ही भाजी खूप सुंदर लागते. आणि कांदा या भाजीला थोडासा जास्ती टाकायचा आहे आणि जाड चिरायचा आहे थोडासा, म्हणजे ही भाजी अजून टेस्टी लागते. आता कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे, कारण ही भाजी जी आहे ना ती आपल्याला अशी शिजवावी वगैरे लागत नाही. त्यामुळे आपण तो कांदा टोमॅटो टाकणार आहे ना तो फोडणीतच छान आपल्याला शिजून घ्यायचा आहे किंवा मग परतून घ्यायचा आहे. कारण कुरडई आपण टाकली की आपण फक्त अगदी 2च मिनिटं गॅस चालू ठेवतो. त्यामुळे छान असा कांदा टोमॅटो आपल्याला फोडणीतच छान परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटं कांदा परतल्यानंतर मी टाकून घेते टोमॅटो आणि अर्धा चमचा मी मीठ टाकून घेते. कुरडईत पण मीठ असतं, त्यानुसार तुम्ही मीठ टाका चवीनुसार, नाहीतर जास्ती होऊ शकतं. या भाजीला मीठ खूप कमी लागतं. आता कांदा टोमॅटो छान परतणं झालं की आपल्याला टाकून घ्यायची कुरडई. बघा किती मोकळी व्यवस्थित अशी आपली भाजी झालेली आहे, अजिबात चिकट नाही. आता आपल्याला टाकून घ्यायचे चवीनुसार तिखट.
मी ते 1 चमचा तिखट टाकलेला आहे. भाजीला अप्रतिम अशी टेस्ट आणणारा ती म्हणजे मॅगी मसाला. मॅगी मसाला टाकून ही भाजी तुम्ही करून बघा, खूप सुंदर लागते. म्हणूनच माझे मुलं लहानपणी पण ही भाजी मॅगी म्हणून खायचे. मी ते अर्धा चमचा साखर टाकलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी काही हरकत नाही, ऑप्शनल आहे. पण चव छान बॅलन्स होती म्हणून मी टाकलेली आहे. वा, बघा किती व्यवस्थित अशी मोकळी अशी आपली भाजी झालेली आहे. आपण जे तेल लावलं ना भाजीला आणि फक्त 15 मिनिटं भिजवली ना, त्यामुळे अशी व्यवस्थित मोकळी आपली भाजी झालेली आहे. वा, बघा अगदी 5च मिनिटात तयारी जर असली आपली तर काहीच वेळ लागत नाही. डब्यासाठी आणि मुलांना खाण्यासाठी सुंदर अशी आपली आजची भाजी तयार आहे. तुम्ही ही भाजी नुसती पण खाऊ शकता किंवा मग पोळी बरोबर भाताबरोबरही ही भाजी खूप छान लागते. आजची माझी ही रेसिपी, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.